नमस्कार, मी सरला. मी तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याचं लोणचं. आणि हे लोणचं वर्षभर कसं टिकणार आहे, ह्या सगळ्या खास ट्रिप आणि ट्रिक मी तुम्हाला ह्या लोणचाच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपण आवळ्याचं सेवन केलं पाहिजे, कारण की हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आवळे उपलब्ध असतात. आणि त्यामुळं असं काहीतरी करून ठेवायचं की आवळं आपल्याला वर्षभर खाता येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेले आहे इथं पाव किलो आवळे. आवळे हे ताजे आहे आणि चांगले रसरशीत आहे. रसरशीतच आवळे घ्यायचे आहे आपल्याला लोणच्यासाठी. आणि असेल काही डाग वगैरे तर तो कट करून आपल्याला काढून टाकायचा आहे. बिलकुल डाग वगैरे ठेवायचा नाही. तर आपण आता आवळे हे पाणी न लागता वाफून घेणार आहोत. तर हे अशा प्रकारे मी कुकरमध्ये पाणी ठेवलेले, खाली स्टँड ठेवलं आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये आवळे ठेवून झाकण ठेवलेलं आहे. तर आपण आता लोणचं मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी मोहरीची डाळ घेतलेली आहे. तुमच्या कडे जर मोहरी असेल तर मोहरी पण तुम्ही क्रश करून घेऊ शकता. तर आता ही डाळ आपल्याला थोडी मिक्सरला ऑन ऑफ करून फिरून घ्यायची, जेणेकरून थोडी बारीक होईल अशा पद्धतीने. हे बघा, आपण आता मिक्सरला अशा पद्धतीने फिरून घेतली. तर आपण आता मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी मी मोठ्या चमच्याने 2 चमचे अशी मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि ही मिक्सरला ऑन ऑफ करून बारीक करून घेतली. आणि ह्याच चमच्याना 2 चमचे मी मीठ घेतलेलं आहे. मीठ जास्त वापरायचं आणि हळद पण जास्त वापरायची. आणि 1 चमचा मोठा चमचा मी हळद घेतलेली आहे. हळद मिठामुळं लोणचं टिकण्यास मदत होते. लोणचं खराब होत नाही. तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करू शकता. तर मी ही मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे आणि थोडं हिंग घातलेलं आहे. तर ह्या अशा पद्धतीने हा मसाला आपला तयार झालेला आहे. अजून काही मसाले आहेत आपल्याला ते तेलात ॲड करायचे आहे. तर हे सगळा मसाला परत एकदा एकजीव करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. आणि घरच्या घरी हायजेनिक असं लोणचं करून ठेवलं तर आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण खाऊ शकतो. हे लोणचं वर्षभर टिकतं, कारण याच्यात आपण हळद आणि मीठ जास्त प्रमाणात घातलं थोडं, तर लोणचं टिकण्यास मदत होते. लोणचं खराब नाही होत, लोणचाला बुरशी नाही येत, कारण की आपण याला बिलकुल पाणी लागून नाही देणार आवळ्याला. तर अशा पद्धतीने आपला मसाला आता रेडी झालेला आहे. बघू शकता, आवळे पण आपले चांगले उकडलेले आहे. 3च शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि कॉटनच्या कपड्यावर काही त्या आवळ्यावर थोडे पाण्याचे वगैरे असेल डॉट, तर ते कॉटनच्या कपड्यानं चांगल्या पद्धतीने असे पुसून घ्यायचे आहे. स्वच्छ कपड्यावर टाकायचं आहे, यामुळं लोणचं बिलकुल खराब होत नाही. तर बघू शकता आपले आवळे छान वाफलेले आहे. आणि ह्या अशा पद्धतीने हे आवळे आता याच्याबरोबर 4 हे करून घ्यायच्या, किंवा तुम्ही याच्यापेक्षा बारीकही फोड करून कट करू शकता चाकूने काढून. तर ह्या अशा पद्धतीने मी सर्व आवळ्याच्या अशा 4-4 फोडी करून घेतलेल्या आहे आणि मोठी साईजच ठेवायची. आता मी 4 चमचे मोठ्या चमच्याने तेल ॲड केलेलं आहे. तेल जास्त असल्यामुळं लोणचं टिकण्यास मदत होते. त्यात अर्धा चमचा मेथीदाणे टाकलेले आहे. मेथीदाणे टाका तुम्ही. मेथीदाण्यामुळं लोणचं चविष्ट लागतं आणि एक आयुर्वेदिकपणा येतो त्यामुळे पोटात आपल्या मेथीचे दाणे जाण्यास मदत होते किंवा मेथी जाण्यास मदत होते. मेथी दाण्यामुळे लोणचाला चव खूप छान येते. त्यामुळं मेथी दाणे चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहे. ह्या तेलामध्ये तेल चांगलं कढल्या पण जातं आणि त्याच्यात मेथी दाणे तळल्या पण जाते. तर हे अशा पद्धतीने मी तेल आता ह्या स्टेजला पूर्णतः बंद केलेलं आहे. थोड्या लवंगा टाकताना मी दाखवलेलं नाही. आणि तेल थंड झाल्यावर आता राहिलेले मसाले ॲड करायचे. थोडी हळद, थोडं लाल मिरची पावडर ॲड केलेलं आहे आणि हिंग. तर ह्या अशा पद्धतीने हे सर्व मसाले आपल्याला परत एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तेलामुळं आपलं लोणचं वर्षभर टिकतं आणि तेलामुळं त्या लोणचाला हवा लागत नाही. त्यामुळं जितक्या आवळ्याच्या फोडी डीप होईल इथपर्यंत आपल्याला त्याच्यात तेल ॲड करायचं आहे. आणि राहिले आता तो मसाला बनवून घेतला होता
तो मसाला याच्यात ह्या तेलामध्ये ॲड करायचा आणि हे सगळं असं मिक्स करायचं. तेल उकळल्यानंतर थंड झाल्यानंतरच ही प्रोसिजर करायची आहे आपल्याला. बिलकुल गरम तेलामध्ये करायची नाही, नाहीतर आवळ्याचं लोणचं खराब होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यावर बुरशी, आवळ्याचंच नाही कोणतंही लोणचं खराब होतं, त्याच्यावर बुरशी येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळं तुम्ही, आणि आता थोडं मीठ कमी होतं त्याच्यामुळं मी थोडं मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यात अजून. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण ज्या आवळ्याच्या फोडी चांगल्या काढल्या होत्या आणि त्याला कोरड्या कपड्याने पुसून घेतले होते, त्या फोडी याच्यात आता मिक्स करून घ्यायच्या आहे. एकदम तेल आपलं बिलकुल थंड झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे लोणचं काही वेळ न लागता लोणचं तयार होतं आणि वर्षभरही टिकतं. अशा पद्धतीने केलं तर फक्त जेव्हा घ्यायचं तेव्हा चमच्याच्या साह्याने घ्यायचे. बिलकुल खरकाटा हात किंवा ओला हात त्या बरणीमध्ये लावायचा नाही, त्यामुळं बुरशी येण्याची दाट शक्यता असते. आता हे सर्व आवळे आपण मिक्स करून घेऊया ह्या मसाल्यामध्ये. पण आवळा अशा पद्धतीने वाफवून घेतला होता, त्यामुळं लोणचं लवकरच मुरणार आहे हे. आणि लोणचं व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आवळ्यात असते, त्यामुळं तुम्ही आवळा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सेवन केला पाहिजे. लोणचाच्या साह्याने मुरांबा किंवा आवळा कँडी अशा पद्धतीने हिवाळ्यामध्ये आवळा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे आवळ्याचे हे सगळे प्रकार आपण करून ठेवायला पाहिजे, म्हणजे आपण वर्षभर खाऊ शकतो. तर हे बघा किती छान आपलं असं लोणचं तयार झालेलं आहे, बघू शकता. काही वेळ न लागता हे लोणचं 1/2 किलो आवळ्याचं मी तयार केलेलं आहे. ह्याच प्रमाणात तुम्ही जास्तही आवळ्याचं लोणचं तयार करू शकता. आणि एका काचेच्या बाटलीमध्ये हे लोणचं आपण भरून ठेवायचं आहे आणि थंड ठिकाणी ठेवायचं, म्हणजे लोणचं खराब न होण्यास मदत होते. तर बघू शकता असं झटपट होणारं आवळ्याचं लोणचं, रसरशीत असं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि एक सबस्क्राईब जरूर करा. तर बघू शकता खूप साधी सोपी रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करते. हेल्दी आणि शरीरासाठी पोषक अशी रेसिपी मी कधीही तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा. आणि खूप छान असं आवळ्याचं लोणचं, रसरशीत असं आवळ्याचं लोणचं मी तयार केलेलं आहे काही वेळ न लागता.